हाँ। तर चला यूट्यूब फॅमिली, आज दादूचा आहे बर्थडे. तर दादूच्या बर्थडेसाठी आम्ही चाललो केक आणायला आणि त्याला कपडे घ्यायला, कारण माझी तब्येत खराब असल्यामुळे आम्ही त्याचा बर्थडे मोठा काही करणार नाही आहे. घरातल्या घरातच केक कापणार आहे. तर चला आपण जाऊ आता केक आणायला. चला तर चला चाललो आम्ही आता. दादू गेलाय घरी चप्पल घालायसाठी, त्याला घेऊन जायचंय केक आणायला आणि कपडे घ्यायला, कारण त्याच्याच मापाचे कपडे घ्यायचे आपल्याला. त्याला कपडे हवे तर त्याच्याच मापाचे घ्यावे लागते ना. चाललो आहोत, तिकडे मम्मी आहे आणि इथे बघा समोर पप्पा, दादू आणि आदर्श पण आला आपल्या संग. दादू मला की याला पण घ्या, मग आम्ही त्याला पण घेऊन चाललो. तर चला आता आपण मस्त जाऊया केक घेऊन या. भेटू केकच्या शॉपमध्ये गेल्यावर. केकच्या शॉपमध्ये गेल्यावर दाखवणार होते, पण मला दादू हाय. तर चला भेटू केकच्या शॉपमध्ये गेल्यावर. शकता तुम्ही यूट्यूब फॅमिली किती ट्रॉफिक आहे. आता आम्हाला जायचंय पलीकडे. केक घेऊन आले मी. हे बघा केक. घरी गेल्यावर व्हिडिओ तर आपण काढणारच आहोत. त्या साईडला भरपूर, बापरे किती ट्रॉफिक आहे. कपड्याची थैली ना दादू पुढे घेऊन गेलाय त्याच्या पप्पासोबत. आम्ही दोघी पार्टीज आहेत, कारण रस्त्याने पण खूप गर्दी आहे, चालता येत नाही. गर्दी नाही, ट्रॉफिक आहे, ट्रॉफिक. तर चला भेटू आता आपण घरी गेल्यावर. चला यूट्यूब फॅमिली, तुम्हाला बोललो होतो आम्ही दादूचा घरातल्या घरातच केक कापणार आहे, कारण तब्येत खराब असल्यामुळे माझे. बघा सगळे जण आलेत, हे सगळे आपलीच फॅमिली आहेत, ह्या सासूबाई आहेत आणि हे सगळे आपले इकडे पण आलेत, पण ते लाजतात. आपले अर्धे पण आहेत, पण ते लाजतात. जाऊ द्या, एकेकाला नाही आवडत. मम्मी पण आहे, ती पण बसली खाली आहे. तर चला आपण करू पटकन सुरुवात केक कापायची. तर हा केक आपण आणलाय संविधानसाठी, कारण हे केक त्याला खूप आवडला होता. आम्ही दुसरा चॉईस केला होता, पण संविधानला हा केक आवडला, तर घेऊन आलो तर आम्ही. मग मस्त दादूला रेडी केलं, बसवलं, कपडे वगैरे घातले त्याला. छान असं मी टिक्का लावला, ववाळून घेतलं. अगोदर मी ववाळून घेतलं आणि मस्त त्याला टिक्का बिक्का लावून घेतला. त्याच्यानंतर मग त्याला थोडीशी मी साखर पण चारली, कारण गोड खायला असते. थोडेसे तांदूळ टाकले त्याच्या डोक्यावर. त्याच्यानंतर माझं ववाळून झाल्याच्यानंतर मग छान असं मस्त मी दादूला ववाळून घेतलं. दादू खूप हसत होता, त्याला लाज वाटत होती. म्हणजे तो लाजतो कशाला, पण व्हिडिओ काढत होतो आम्ही. आमचा व्हिडिओ चालू होता. माझं झाल्याच्या नंतर मी प्रज्ञाला दिलं ताट. मग प्रज्ञाने पण छान असं टिक्का वगैरे लावलं, त्याला ववाळून घेतलं. आणि प्रज्ञा पण हसत होती, तिला पण लय हसायला येते, ती हसतच होती बारबार. त्याच्यानंतर तिचं झाल्याच्या नंतर लगेच छकुलीने घेतलं. छकुली माझ्या ही मधल्या देराची मुलगी आहे, तर तिने पण छान त्याला टिक्का बिक्का लावून घेतला, ववाळून घेतलं आणि थोडीशी त्याला साखर बी चारली तिने. तिचं झाल्याच्या नंतर लगेच आपली आली प्रतिज्ञा. तर तुम्हाला माहितीच आहे, ती पण आली. तिने पण घेतलं लगेच ववाळून दादूला. आणि दादूच बोलतो सगळे त्याला. तिनं पण ववाळून घेतलं. मला विचारत होती काकी कसं ववाळायचं आहे, तिला सांगितलं. मग तिने ववाळून घेतलं छान असं तिने पण. तर आपण लगेच आता करणार आहोत केक कापायला सुरुवात. थोडीशी तिने साखर पण चारली त्याला. तर चला केलं चालू. आपला बड्डे झाला, मग मी दादूला लगेच थोडासा केक घेतला, त्याला चारला. मग प्रतिज्ञानी पण चारला. असं करून आम्ही सगळ्यांनी थोडा थोडासा दादूला केक चारला. त्याच्यानंतर छानपैकी दादूला सगळ्यांनी केक चारल्याच्या नंतर थोडेसे व्हिडिओ काढले. आपला बड्डे झालेला आहे. तुम्हाला बोलले होते की आपण घरातल्या घरातच बड्डे सेलिब्रेट करणार आहेत, कारण माझी तब्येत खराब आहे. तुम्ही तर आपले सगळे व्हिडिओ बघितलेले आहेत. तर आम्ही फक्त आमच्या अर्धच फॅमिलीला बोलवलं आहे, बाकीच्यांना नाही बोलवलं. तर आपला बड्डे सगळा झालेला आहे. भेटू आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बड्डे झाला की लगेच आम्ही फोटो काढले फॅमिलीसोबत, दादूसोबत, सगळ्यासोबत फोटो काढले. नक्कीच कमेंट करून सांगा बड्डे कसा